चला तर आज आपण आणखीन एक बिना तेलाची भाजी कशी बनवायची ते पाहूया। तर पातेलं गरम करून त्याच्यामध्ये मोहरी जिरं टाकायचं आणि पहिल्यांदा ते भाजून घ्यायचं आहे। थोडंसं भाजून द्या। कढीपत्ता हिंग पण टाकायचं आहे, लसूण ठेचलेला टाकायचं आहे, कांदा एक बारीक कापलेला, एक टॅमॅटो बारीक कापलेला टाकायचा आहे, चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि पहिल्यांदा कांदा टॅमॅटो मऊ होऊन द्यायचा आहे। गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे। त्याच्यानंतर कांदा टॅमॅटो मऊ झाल्यानंतर याच्यात मसाले टाकून घ्यायचे। तर हळद पावडर, धना पावडर, जिरा पावडर आणि मसाला, थोडंसं पाणी टाकायचं आणि हा मसाला पण आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे। लो फ्लेमवरच आपल्याला मसाला भाजायचा आहे। त्याच्यानंतर टाकायची आहे चण्याची डाळ। तर चण्याची डाळ गरम पाण्यात भिजत ठेवायची। पाव किलो मी फ्लावर बारीक कापून तो 10 मिनिटं मिठाच्या पाण्यात धुवून घेतला, त्याच्यानंतर चांगल्या पाण्याने धुवून घ्यायचा आहे। आता फ्लावर पण याच्यात टाकून थोडंसं पाणी टाकायचं आहे। वाफेवर ही भाजी शिजवून द्यायची आहे। थोडीशी चवीसाठी साखर पण टाका, वरून कोथिंबीर टाकायची आणि मस्त आपली फ्लावरची भाजी तयार।